नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। राज्यामधल्या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान होणार आहे आणि शेवटचा दिवस असल्यामुळे आज प्रचाराचा सुपर संडे पाहायला मिळतोय। राज्यभरात आज नेत्यांच्या 13 जाहीर सभा होत आहेत। 5 ठिकाणी रॅली निघणार आहे। बारामतीमध्ये आज अजितदादांच्या 5 तर पवारांच्या 3 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर प्रचाराचा आज सुपर संडे आहे। आज कुठे कुठे कुणाची सभा आहे ते आपण पाहताय। भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवार, नाना पटोले, अमोल कोल्हे, संग्राम थोपटेंची सभा होणार आहे। इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शरद पवारांची सभा होईल। बारामतीमध्ये दुपारी 1 वाजता शरद पवार गटाची सांगता सभा होणार आहे। भोरमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांची आज सभा होतीये। वेल्हामध्ये भोरची सभा झाल्यावर वेल्हा इथे अजित पवारांची सभा आहे। इंदापूरमध्ये दुपारी 2 वाजता अजित पवारांची सभा आहे। दौंडमध्ये वरवंडमध्ये दुपारी 12 वाजता अजित पवारांची सभा आहे। बारामतीमध्ये दुपारी 3 वाजता अजित पवारांची सांगता सभा असेल। पुणेमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल साखर कारखाना इथे फडणवीसांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलंय। सोलापूरमध्ये राम सातपुतेंच्या प्रचारासाठी नितीन गडकरींची आज जाहीर सभा होतीये। सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांसाठी आदित्य ठाकरेंची विट्यामध्ये जाहीर सभा आहे। सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची मिरजेमध्ये सभा आहे। विशाल पाटलांना प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। तर तिसऱ्या टप्प्यामधल्या महत्त्वाच्या लढती ज्या आहेत त्या आपण पाहताय। सांगली संजय काका पाटील भाजपकडून, ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील ही तिरंगी लढत जी आहे ती सांगलीमध्ये पाहायला मिळणार आहे। मंगळवारी मतदान होणार आहे। बारामतीमधली लढत, या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। नणंद विरुद्ध भावसाहेब, सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून, अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यामधली ही लढत। यानंतर माढा भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर आणि शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये ही थेट लढत होतीये। ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे। रायगड, कोकणाकडे वळूयात। रायगडमध्ये ठाकरे गटाकडून अनंत गीते आणि अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांच्यामध्ये टफ फाईट पाहायला मिळते। मंगळवारी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। धाराशिवमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाकडून अर्चना पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि त्यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर। कोल्हापूरमधली लढत अत्यंत महत्त्वाची। शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। साताऱ्यामधली लढत, भाजपचे उदयनराजे भोसले त्यांच्या विरोधात आहे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे। यानंतर सांगली भाजपकडून संजय काका पाटील, ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। सोलापूरची लढत सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे। प्रणिती शिंदे पहिल्यांदाच खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत।